विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या या शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गात. आज पुन्हा एकदा आपण गणित विषयाचा अभ्यास करणार आहोत. मी अनंत कुमार सूर्यवंशी सर आपल्या सर्वांना आता या विषयाची सुरुवात करून पुढचा जो घटक आहे तो घेत आहोत. ठीक आहे, सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आपल्यासमोर एक प्रश्न फळ्यावरती दिलेला आहे. मी सर्वात आधी प्रश्न वाचतो आणि त्यानंतर आपण विषयाला सुरुवात करू. आपल्यासमोर पहिला प्रश्न आहे, 1 ते 100 संख्यांमध्ये 3 अंकी विषम संख्या किती? प्रश्न आहे विषम संख्या किती, म्हणजेच आपल्याला विषम संख्यांबद्दल प्रश्न आहे. याआधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की सम काय असतं आणि विषम काय असतं. म्हणजेच सम विषम संख्या हे प्रकरण आपल्याला अभ्यासायचं आहे. तर सम विषम म्हणजे काय आहे? थोडक्यात समजून घेऊया. समसंख्या आणि विषम संख्या. बघा मित्रांनो, समजा आपल्याकडे एक संख्या आहे 5. या 5 वस्तू आपण 2 जणांना वाटायच्या म्हटल्या तर काय होतं? समजा हा एक गट असेल, 1 2 3 4 5. जर 2 जणांना वाटायचे म्हटले तर पहिल्या व्यक्तीला किती मिळणार? 3 आणि दुसऱ्या व्यक्तीला किती मिळणार? 2. दोघांना सारखी वाटणी झाली का? तर नाही. म्हणजेच या संख्येची जर आपण फोड करायची म्हटली तर फोड करताना वाटणी समान पद्धतीने होत नाही. म्हणजेच वाटणी विषम पद्धतीने होते, म्हणजे दोघांना कमी जास्त मिळतात. म्हणजेच या संख्येला त्यावरून नामकरण केलं जातं की ही विषम संख्या आहे. म्हणतात विषम संख्या. याऐवजी आपण दुसरं उदाहरण जर घेतलं, समजा आपल्याकडे 6 ही संख्या आहे. तर 6 संख्या आपण जर 2 व्यक्तींना वाटायची म्हटली, आपल्याकडे 6 वस्तू आहेत, समजा 6 चॉकलेट आहे, तर पहिल्या व्यक्तीला 1, दुसऱ्याला 2 3 4 5 आणि 6. दोघांना किती किती मिळाले असं जर आपण प्रश्न विचारला तर पहिल्याला मिळाले 3, दुसऱ्याला देखील मिळाले 3. म्हणजे या ठिकाणी वाटणी कशी झाली? समान झाली. म्हणजेच ज्यावेळी समान वाटणी होत असेल तर आपण त्या संख्येला म्हणतो समसंख्या. यावरून आपल्या लक्षात आलं असेल की संख्यांचे 2 प्रकार पडतात वाटणीवरून. 2 समान भागात जर वाटणी होत असेल तर आपण त्या संख्येला म्हणतो समसंख्या, आणि जर वाटणी होत नसेल तर त्याला आपण म्हणतो विषम संख्या. यावर आधारित आपल्याला हे संपूर्ण प्रकरण सोडवायचं आहे. यात आपल्याला काय काय समजायला मिळणार आहे? तर समसंख्या, त्यांचा आकृतिबंध कसा असतो, त्या कोणत्या क्रमाने येतात, त्यांच्या बेरजा कशा होतात, विषम संख्यांच्या बेरजा कशा होतात, सम आणि विषम या दोघांच्या बेरजा कशा होतात, या सगळ्यांचे आपल्याला काही नियम समजतात. ते छोटे छोटे नियम असतात. तर साध्या साध्या गोष्टी आपण समजून घेऊया. आपण सर्वांनी 1 2 शिकलेलंच आहे. मी इथे 1 2 म्हणून लिहितोय. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. मी 1 ते 20 पर्यंतच्या संख्या आपल्या समोर लिहिलेल्या आहेत. आता या संख्यांची जर तुम्हाला सम विषम विभागणी करायला सांगितलं तर तुम्ही पहिल्या वर्गापासून शिकत आहात की एक वस्तू 2 जणांना देता येत नाही, म्हणजेच ही कशी झाली? विषम संख्या झाली. ही विषम संख्या आहे, एक विषम संख्या आहे. 2 ला जर आपण बघितलं तर 2 वस्तू 2 जणांना वाटता येतात का? तर 2 वस्तू 2 जणांना वाटता येतात, म्हणजे 2 समसंख्या आहेत. 3 ला मी गोल करतो, तुम्हाला माहिती आहे 3 विषम आहे, 4 पुन्हा सम आहे, 5 पुन्हा विषम, 6 सम. म्हणजे जर आपण ही चाळणी करायची म्हटली 1 ते 100 संख्यांची तर तुमच्या लक्षात येईल की एकानंतर 3, पुढची विषम संख्या 5. तर यानंतर तुम्ही लगेचच सांगाल पुढची विषम संख्या कोणती असणार? 7. पुढची कोणती असणार? 9. त्यानंतरची 11. म्हणजेच एकानंतर दुसरी विषम संख्या, जर एक विषम संख्या आणि दुसरी विषम संख्या यांच्यात जर तुम्हाला गॅप शोधायचा असेल तर तुम्ही काय सांगणार की या संख्येत जर आपण 2 मिळवले, किती? 2 मिळवले तर आपल्याला लगेचच पुढची विषम संख्या मिळते. त्याच पद्धतीने जर आपण विचार केला तर हा 4 आहे, 4 नंतर पुढची समसंख्या काय असणार? 6. 6 नंतर पुढची समसंख्या काय असणार? 8. 8 नंतर पुढची समसंख्या 10. हे तुम्ही सहज ओळखा. म्हणजे एका समसंख्येनंतर
दुसरी समसंख्या पण जर तुम्हाला शोधायची असेल तर ती सुद्धा कितीच्या गॅप नंतर मिळते, तर ती सुद्धा आपल्याला मिळते 2च्याच गॅपने. म्हणजे त्यात 2 मिळवले तर आपल्याला पुढची समसंख्या मिळते. म्हणजे मग सम असो किंवा विषम, 2 लगतच्या समसंख्यांमध्ये 2चा गॅप असतो किंवा 2 लगतच्या विषम संख्यांमध्ये 2चा गॅप असतो. हे सुद्धा आपल्याला यावरून समजलं. यानंतर आपण अजून काही नियम यात समजून घेऊ शकतो की समजा मी समसंख्या एक समसंख्या घेतली आणि त्यात दुसरी समसंख्या मिळवली, तर मला कोणती संख्या मिळणार, सम मिळणार की विषम, हे आपल्याला माहित नसेल. तर हे नियम आपल्याला यावर आधारित बरेच गणित सोडवावे लागतील. मग त्यावेळी आपल्याला हा नियम पाठ करावा लागेल. पण तो पाठ करायचा का, आणि पाठ केला तर तो लक्षात राहील का, किंवा तो पाठ करून फायदा होईल का, त्याऐवजी आपण उदाहरणातून ते जर समजून घेतलं तर आपल्या सहज लक्षात येईल. एक समसंख्या आहे, उदाहरण म्हणून आपण मानूया की माझ्याकडे 6 ही समसंख्या आहे. त्याच्यात मी दुसरी समसंख्या मिळवतो, कोणती, 4. 6 आणि 4 दोघांची बेरीज किती होते, तर ती होते 10. मला काय उत्तर मिळालं, 10. 10 ही सम आहे की विषम आहे, तर अर्थातच ती समसंख्या आहे. म्हणजे समसंख्येमध्ये जर समसंख्या मिळवली तर येणारं उत्तर सुद्धा काय असतं, समसंख्या असतं. हा एक छोटा नियम आपण समजून घेतला समसंख्यांच्या बाबतीतचा. मग असा विषम संख्यांचा पण नियम असू शकतो, नक्कीच असणार. सम आणि विषम दोघांची बेरीज केल्यावर काय उत्तर येईल याचा सुद्धा आपण पडताळणीतून तो नियम तयार करू शकतो. विषम आणि सम, सम आणि विषम यांची बेरीज. यानंतर आपण हाही विचार करू शकतो की समसंख्यांच्या वजाबाकी केल्या तर उत्तर कशी येतात, विषम संख्यांच्या वजाबाकी केल्या तर उत्तर कशी येतात, किंवा सम आणि विषम यांच्या एकमेकांसोबत वजाबाकी केल्या तर काय उत्तर येतील. या सोबतीने आपल्याला हे पण समजून घ्यावं लागेल की त्यांचे गुणाकार केल्यानंतर काय येईल. जर या पद्धतीने आपण समजून घेत गेलो तर आपल्याला एकंदरीतच सम आणि विषम संख्या या संपूर्ण संख्यांच्या जी रचना झालेली आहे किंवा त्यांचे जे काही नियम आहेत याची पूर्ण कल्पना येते. आपण जसे जसे ते प्रश्न सोडवत जाऊ तसे तसे आपले ते नियम पण अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला अवगत होत जाते. आता आपण प्रत्यक्ष प्रश्न सोडून बघूया, जसे जसे 1 बाय 1 प्रश्न आपल्या समोर येतील आपण या गोष्टी बघूया. तर आपल्या समोर पहिला प्रश्न मी यापूर्वी वाचला होता, मी पुन्हा एकदा तो प्रश्न वाचून दाखवतो. 1 ते 100 संख्यांमध्ये, म्हणजे सर्व 1 ते 100 संख्यांमध्ये 3 अंकी विषम संख्या किती आहेत. आता या प्रश्नाचे जर आपण वेगवेगळ्या पद्धतीने विचार करायचा म्हटलं तर आपल्याला काय विचारलंय, विषम संख्या. आता त्यात सम किती असतील, विषम किती असतील. जर आपण या पॅटर्न कडे जर बघितलं तर 1 ते 10 याच्यामध्ये विषम किती आल्या, 5. सम किती आल्या, 5. म्हणजे 1 ते 10 मध्ये 5 सम असतात, 5 विषम असतात. 20 पर्यंत जर आपण केलं त्यात अर्ध्या विषम असतात, अर्ध्या सम असतात. मग जर मी तुम्हाला तोंडी विचारलं तर सर्व 1 ते 100 मध्ये एकूण संख्या किती आहेत, तर तुम्ही म्हणाल सर 100 असतात. मग 100 मध्ये सम किती असतील, अर्थातच 50. विषम किती असतील, अर्थातच 50. पण आपल्याला त्यात सर्व विषम संख्या असं म्हटलंय का, नाही. सर्व विषम संख्या विचारलेलं नाही. 3 अंकी, बरोबर ना, 3 अंकी. तर आता आपल्याला हे पण पाहावं लागेल की 1 ते 100च्या टेबलमध्ये, म्हणजे हाच जर टेबल आपण पुढे एक्सटेंड केला, 1-2 जर आपण 100 पर्यंत लिहिलं तर सर्व संख्या होणार 100. पण त्यात सोपा गोष्टीकडे आपण लक्ष वेधलं पाहिजे की त्यात 3 अंकी संख्या किती असतील, तर त्यात 3 अंकी संख्या एकच असेल. 3 अंकी संख्या किती असेल, अर्थातच एक असेल. आणि ती 3 अंकी संख्या कोणती आहे तुम्हाला माहिती आहे, ती कोणती असणार, 100. 100 ही एकमेव संख्या 1 ते 100 मध्ये येते जी की 3 अंकी आहे. मग जर ही एकमेव संख्या असेल तर तिच्याकडे फक्त तिचा गुणधर्म बघा, ती सम आहे की विषम आहे, ती समसंख्या आहे. मग मला सांगा विषम संख्या किती मिळाल्या, ज्या 3 अंकी होत्या, 3 अंकी तर एकच संख्या मिळाली आणि ती पण सम निघाली. म्हणजेच आपल्याला एकही संख्या अशी मिळाली नाही जी 3 अंकी असेल आणि विषम पण असेल. एकही संख्या आपल्याला अशी मिळालेली नाही. मग आपण उत्तर चॉईस करताना कोणत्या उत्तराकडे जाणार, पहिला ऑप्शन आहे 1. एक संख्या मिळाली का, नाही. 9 मिळाल्या का, नाही. 5 मिळाली का, नाही. आपल्याला 0 संख्या मिळाल्या की ज्या विषम होत्या आणि 3 अंकी होत्या. तर उत्तर क्रमांक 4. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आपल्या समोर पुढचा प्रश्न आहे, बघूया. पुढील पैकी 3 अंकी सर्वात मोठी समसंख्या कोणती. आता बघूया काय असलं पाहिजे, 3 अंकी असली पाहिजे.
सर्वात मोठी असली पाहिजे आणि सम असली पाहिजे. बघा किती अटी पूर्ण करायच्या आहेत आपल्याला. आणि पुढील पैकी म्हणजे इन जनरल आपण आतापर्यंत जेवढ्या संख्या शिकलोय त्यांच्यामधून नाही, दिलेल्या पर्यायामधून. पुढील पैकीचा अर्थ होतो दिलेल्या पर्यायांपैकीच विचार करा. काय असली पाहिजे संख्या? 3 अंकी असली पाहिजे, त्यातल्या त्यात सर्वात मोठी पाहिजे म्हणजे या सर्वांमध्ये मोठी पाहिजे, आणि ती सम असली पाहिजे. या तिघही अटी पूर्ण करणारी जी संख्या असेल तो आपला पर्याय, तो आपलं उत्तर असणार. बरोबर. तर सगळ्यात आधी बघूया की 3 अंकी संख्या कोणकोणत्या आहेत. 100 3 अंकी आहे का? आहे. 998 आहे का? आहे. 1000 आहे का? नाही. म्हणजेच हा पर्याय आपला कट झाला, कारण यात 4 अंक आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपण कॅन्सल केला, आपण त्याचा विचार नाही करतो. त्यानंतर 102 ही 3 अंकी आहे का? अर्थातच आहे. म्हणजे या तीनही संख्या 3 अंकी संख्या आहेत. आता त्यातल्या त्यात सर्वात मोठी कोणती आहे? 100, 998 आणि 102. यापैकी सर्वात मोठी संख्या आपल्याला दिसते 98. तर 98 ही सर्वात मोठी संख्या आहे. आपण त्यातल्या त्यात सर्वात मोठी पण निवडली. पण कधी कधी असं होतं की यातल्या दिलेल्या संख्यांपैकी एखादी संख्या अशी असते की जी त्यातल्या त्यात मोठी असते, परंतु ती सम असेलच असं नाही. आपल्याला ती सम आहे का हे कन्फर्म करून घ्यायचंय. जर ती नसेल तर तिच्या नंतरचा जो पर्याय असेल म्हणजेच तिच्यापेक्षा खालोखाल जी लहान असेल ती आपण निवडतो. मग इथं दिलेली मोठी संख्या ही समसंख्या आहे का? याच्या एकक स्थानी काय? 8 हा अंक आहे. 8 हा अंक आहे. यावरून आपल्या काय लक्षात येतं? जर तुम्ही समसंख्या आणि विषम संख्यांचा जर पॅटर्न बघितला तर त्या पॅटर्न मध्ये आपल्याला लक्षात येतं की ज्या संख्यांच्या शेवटी 2 आहे, 4 आहे, 6 आहे, 8 आहे, 0 आहे, अशा संख्यांना 2 ने भाग जातो. म्हणजे 2 समान भाग होतात, म्हणजे ते समसंख्येच्या गटात मोडतात. म्हणजे आपल्याला त्यांचा एकक स्थानचा अंक आपल्याला सांगतो की ती सम आहे की विषम आहे. या ठिकाणी 98, 998 यात काय आहे? शेवटी 8. 8 हा अंक सम अंक आहे, म्हणजेच ही पूर्ण संख्या समसंख्या आहे. ती दिलेल्या संख्यांपैकी मोठी सुद्धा आहे, म्हणजेच आपला इच्छित पर्याय असणार 998. या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं. यानंतर तिसरा प्रश्न आपल्या समोर आहे. 56 या संख्येच्या आधी क्रमाने येणारी 6वी समसंख्या कोणती? 56 या संख्येच्या आधी क्रमाने येणारी 6वी संख्या जी की सम असेल अशी कोणती? तर आपल्याला कोणती संख्या शोधायची? सम. तर याच्या आधीची की नंतरची हाही एक प्रश्न आहे. तर आपल्याला कोणती विचारलेली? आधीची आणि क्रमाने येणारी. म्हणजे 56च्या आधी बऱ्याच संख्या अशा आहेत की ज्या सम आहेत. म्हणजे 2, 4, 6, 8, 10 अगदी 12, 14, 16 सगळ्या मोजल्या तर बऱ्याच संख्या आहेत. निश्चित संख्या आहे त्यांची, परंतु बऱ्याच आहेत की ज्या त्याच्या आधी येतात. पण आपल्याला कशी हवी? क्रमाने येणाऱ्या हव्या. म्हणजे याच्या आधी येणाऱ्या संख्या कशा असतील? तर नक्कीच विशिष्ट क्रमाने इथे येतील आणि त्या आपल्याला माहिती आहे की कितीने वाढत जातात. 56च्या पुढच्या संख्या कितीने वाढत जातात? 2 ने वाढत जातात. मग पुढची संख्या कोणती असणार? 58 असणार. त्या पुढची संख्या कोणती असणार? 60 असणार. पण आपल्याला पुढच्या विचारलेल्या आहेत का? नाही. तर आपल्याला आधीच्या विचारल्या आहेत. म्हणजेच आपण संख्या कमी कमी करून संख्या मांडत जाणार. मग त्या आधीची लगतची क्रमागत संख्या कोणती असणार? जी 2 ने लहान असेल. तर 56च्या आधी काय येतो? 54. 54च्या आधी काय येतो? 52. ही पहिली क्रमागत संख्या आधी येणारी, ही दुसरी क्रमागत संख्या आधी येणारी. अशा पद्धतीने जर आपण मागे मागे जात गेलो तर आपल्याला 6वी संख्या मिळेल. पण मित्रांनो, या प्रकारच्या गणितामध्ये आपण सर्व संख्या मांडत बसायच्या हेच एक आपल्याकडे पर्याय आहे का? जर आपण या पद्धतीने काम करू तर याचा अर्थ आपण चुका आणि शिका म्हणजे आपण ट्रायल अँड एरर पद्धतीने करू. बरोबर ना? म्हणजे आपल्याला सर्व मांडणी करत बसावी लागेल. तर या प्रकारच्या गणितामध्ये आपण पहिलं गणित सोडवताना आपण कदाचित असं करणं ठीक राहील. पण ज्यावेळी समजा तुम्हाला 2-3 संख्या मांडायच्या असतील तर तुम्ही शेजारच्या संख्या अगदी लगेचच मांडू शकता. पण तुम्हाला कितवी संख्या विचारली या ठिकाणी? 6वी संख्या विचारली. 6वी समसंख्या. आपल्याला 6व्या संख्येकडे जायचंय.
म्हणजेच आपल्याला 6 अशा संख्या मांडत जाव्या लागणार की ज्या 2 2 2 2 ने कमी होत जातील. मग अशा प्रश्नांमध्ये आता या ठिकाणी 6वी विचारलेली, पण होऊ शकते की तुम्हाला 12वी पण सांगावी लागू शकते, होऊ शकते की 20वी पण सांगावी लागू शकते. मग आपण 20 संख्या मांडत बसायच्या का? अर्थातच नाही. मग आपल्याला माहिती आहे की पहिली संख्या किती वजा केल्यावर मिळाली? 2 वजा केल्यावर. दुसरी संख्या किती वजा केल्यावर मिळाली? तर 56 मधून किती वजा केल्यावर 52 मिळाले? तर 4 वजा केल्यावर. त्याच्यानंतर पुढची संख्या किती वजा केल्यावर मिळाली? 6 वजा केल्यावर. म्हणजेच आपल्याला 2च्या पटीत पुढे जावं लागतंय. पहिली संख्या काढण्यासाठी आपल्याला 2 वजा करणे, दुसरी संख्या वजा करण्यासाठी 4 म्हणजेच 2 गुणिले 1, 2 गुणिले 2, 2 गुणिले 3. पहिली संख्या काढण्यासाठी आपल्याला 2 ने गुणावं लागलं. दुसरी संख्या काढण्यासाठी आपल्याला 2 गुणिले 2 4 ने वजा करावं लागलं. त्यानंतर तिप्पट, 2ची तिप्पट म्हणजे आपल्याला 6वी संख्या काढण्यासाठी 6 गुणिले 2, कारण आपण 6 संख्या मागे जाणार आहोत, 2 2च्या टप्प्याने जाणार आहोत. म्हणजेच आपल्याला 6 गुणे किती होतात? 12, अर्थात 12 घरं मागे जावं लागेल. कुठपासून? तर 56 पासून. म्हणजेच आपलं येणारं अपेक्षित उत्तर काय असेल? ते असेल 56 वजा 12. 56 मधून 12 गेल्यावर किती उरतात? अर्थातच आपल्याकडे उरतात 44. मग 44 ही ती संख्या असेल की जी 6 नंबरला असेल, मागे असेल आणि 56च्या मागे असलेली क्रमाने येणारी 6वी समसंख्या असेल. तर हा जर 44 हा आपला इच्छित पर्याय आहे, हे इच्छित उत्तर आहे, तर ते दिलेल्या पर्यायांमध्ये आहे का? बघूया. पर्याय क्रमांक 44. आणि त्याला पहिलाच पर्याय सुचवतोय की हे उत्तर आहे. म्हणजेच आपलं आलेलं उत्तर आहे 44. तर या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा असतो. मागे क्रमाने येणाऱ्या आधीच्या समसंख्या. कधी कधी होऊ शकतं की तुम्हाला काही प्रश्नांमध्ये पुढच्या संख्या विचारल्या जाऊ शकतात. तर पुढे जाण्यासाठी आपण हीच क्रिया करतो, फक्त वजाबाकीऐवजी आपण काय करणार? बेरीज. पण 2 2च्या टप्प्याने येतं म्हणून आपण त्यावेळी काय करतो? +2 +2 म्हणजे कितवी संख्या विचारली तितके गुणिले 2 करायचे आणि ते मिळवून पुढे जायचं. आधी असेल तर वजाबाकी करून जायचं. तर या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतो. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. चल, मी प्रश्न वाचतो पुन्हा एकदा. खाली पर्याय देखील दिले, पण आपण पर्यायांचा विचार न करता प्रश्न सोडवणार आहोत. ठीक आहे. चौथा प्रश्न 1 0 3 4 5. 1 0 3 4 आणि 5 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान समसंख्या कोणती? आपण या प्रकारचे प्रश्न यापूर्वी सोडवलेले की या प्रकारचे काही अंक दिलेले असतात आणि त्यांच्यापासून आपल्याला मोठ्यात मोठ्या संख्या तयार करणे, लहानात लहान संख्या तयार करणे, या पद्धतीचे प्रश्न आपण गणितात बुद्धिमत्ता चाचणीत यापूर्वी देखील सोडवलेले आहेत. त्याच पद्धतीने हाही प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे, फक्त त्याला एक अट जास्तीची जोडलेली आहे. काय? तर आपल्याला समसंख्या शोधायची आणि तयार होणाऱ्या संख्येपैकी ती सम असली पाहिजे, ही आपली अट आहे. म्हणजेच आपल्याला या आधी ज्या पद्धतीने आपण लहानात लहान संख्या किंवा मोठ्यात मोठ्या संख्या बनवत होतो त्याच पद्धतीने आपण आता संख्या बनवणार आहोत, पण बनवलेली संख्या मात्र कशी असायला हवी? समसंख्या असायला हवी. तर आपल्या लक्षात येईल की आपण जर 1 0 3 4 5 हे अंक वापरून संख्या बनवायचा प्रयत्न केला तर आपल्याला हे सर्व अंक एकदाच वापरायचे, एकदाच वापरणे. पण याच्यासोबत एकदाच वापरणे म्हणजे जास्तीत जास्त एकदा च लावला, याचा अर्थ काय होतो? जास्तीत जास्त एक वेळा तुम्ही अंक वापरा. पण सोबतच याचा अर्थ हाही होतो की आपल्याला प्रत्येक अंक वापरायचाच आहे, किमान एकदा वापरायचा आहे. मग अंक किती आहेत? 5. मग आपल्याला किती अंकी संख्या बनवावी लागेल? 1 2 3 4 5. 5 अंकी संख्या आपल्याला बनवावी लागेल. मग ही 5 अंकी संख्या जर आपल्याला बनवायची असेल, मोठ्यात मोठी बनवायची असेल तर काय, आणि लहानात लहान बनवायची असेल तर काय? जर मोठ्यात मोठी बनवायची असेल तर ते आपण कोणत्या पद्धतीने मांडणी करतो? तर आपण मोठा अंक आधी घेतो. सर्वात मोठं स्थान कोणतं असेल? एकक, दशक, शतक, हजार आणि दशहजार. म्हणजे 10,000
मग या ठिकाणी आपण 4 घेणं अपेक्षित असेल की 5 घेणं अपेक्षित असेल? जर आपण 4 दशहजार म्हणजे 40,000 आणि 5 दशहजार म्हणजे 50,000 यांची जर तुलना केली तर कोणती संख्या मोठी असणार? अर्थातच 50,000ची. म्हणजेच आपण पहिल्या स्थानी कोणता अंक ठेवतो? तर 5 अंक ठेवतो. म्हणजे मोठ्यात मोठी संख्या बनवताना आपण सगळ्यात मोठं स्थान जे असतं म्हणजे डावीकडे येणारं स्थान त्या ठिकाणी मोठा अंक ठेवतो. पण हे करतो आपण केव्हा? ज्यावेळी आपल्याला मोठी संख्या बनवायची असते. आता आपल्याला प्रश्नामध्ये काय दिलेले त्याकडे नीट लक्ष दिलं पाहिजे. तर आपल्याला सर्वात लहान संख्या बनवायची. मग याच्या उलट जर नियम केला तर तो काय असेल? तो असेल की लहानात लहान अंक मोठ्या संख्येवर ठेवा, मोठ्या स्थानी ठेवा. मग मोठ्या स्थानी हे मोठं स्थान जर असेल एकक, दशक, शतक आणि हजार, दशहजार, तर दशहजारच्या स्थानी सर्वात लहान अंक मी ठेवतो. मग अर्थातच तो काय असेल? 0. पुढचे अंक मोठे त्याप्रमाणे वाढवत गेलो आपण 1, 3, 4, 5. बघा मित्रांनो, मी 0 त्या पद्धतीने या ठिकाणी ठेवला तर मला संख्या मिळाली 1345. ही किती अंकी संख्या असणार? ही संख्या असणार 4 अंकी. ही 4 अंकी संख्या तयार झाली. म्हणजेच मी किती अंकांचा वापर केला? मी फक्त या 4 अंकांचा वापर केला. पण आपली अट काय? सर्व अंक वापरले गेले पाहिजेत आणि ते एकदाच वापरले गेले पाहिजेत. म्हणजेच मी ज्यावेळी 0 या ठिकाणी वापरतो तर तो वापरून माझा अशी संख्या मला देतो का की जी 5 अंकी असते? किंबहुना आपण असा विचार केला पाहिजे की मी 0 या ठिकाणी वापरल्यानंतर तयार होणारी संख्या 4 अंकी मिळते. म्हणजे शून्याचा काही फायदा होत नाही. तो त्या ठिकाणी घेतला काय नाही घेतला काय तो अर्थहीन ठरतो. मग जर तो अर्थहीन ठरत असेल तर मी त्याला त्या जागी ठेवला पाहिजे का? नाही. मग मला कुठे ठेवायचा त्याला? मी शेवटी यायचा का? नाही. जर मी शेवटी नेला तर माझी संख्या काय बनेल? 1, 3, 4, 5 आणि 0. पण जर मी त्याला फक्त एका अंकाने त्याची अदलाबदल केली तर या 13,000 ऐवजी माझी संख्या काय मिळते? 10,000. 10,000 आणि बाकी अंक मी फक्त पुढे सरकवले. 3, 4, 5 पुढे सरकवले तर मला मिळते संख्या 10,345. म्हणजे आता सर्व अंक वापरले गेले अधिक त्या सर्वांच्या वापरासोबतच एक संख्या मला मिळाली जी कशी असेल? लहानात लहान. म्हणजेच 10,000 ही संख्या मला मिळाली आणि सोबतीने मला 10,345 ही सर्व अंक मिळून तयार झालेली संख्या मला मिळाली. पण आता आपल्याला पुढची अट सुद्धा पूर्ण करायची. काय पुढची अट? ती सम असली पाहिजे. मात्र ती सम दिसते का? नाही. का नाही? कारण तिच्या शेवटी कोणता अंक आहे? 5. शेवटी 5 अंक आहे. म्हणजेच मी ज्यावेळी तिची 2 गटात वाटणी करेल तर 5 या संख्येची म्हणजे 10,340 इथपर्यंत तर 2 समान भाग होतील. पण या 5चे समान भाग होतील का? नाही. म्हणजेच 5 विषम आहे. शेवटचा अंक पुरेसा आहे आपल्यासाठी सम आणि विषम ओळखण्यासाठी. मग अर्थातच ही विषम संख्या असेल आणि मला मात्र कोणती हवी आहे? मला जर हवी आहे समसंख्या तर मला ही इच्छित संख्या मिळाली का? नाही. मग त्यावेळी मी हिच्यापेक्षा लहान, कारण आपल्याला कशी बनवायची? लहान. हिच्यापेक्षा येणारी लहान संख्या परंतु सम असेल अशी संख्या जर मी मिळवायची म्हटली तर मला फक्त या 2 अंकांची जर मी अदलाबदल केली तर ती मिळणार. म्हणजेच 10,000 आणि या 5ला मी इकडे घेतो आणि हा 4 इकडे घेतो. बघा 45च्या थोडं पुढे गेलो की आपल्याला 54 मिळतो. काही घरं पुढे गेल्यावर 300 तसाच राहिला. 10,000 सुद्धा तसेच राहिले. म्हणजे इच्छित संख्या 10,000च्या घरात, 3 शतकाच्या घरात मात्र 45 ऐवजी फक्त 54. आता मी या संख्येवरून या संख्येवर शिफ्ट झालो तर या संख्येचं पण आपण निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की ही संख्या याच्यापेक्षा लहान म्हणजे याच्यापेक्षा मोठी आहे परंतु समान. म्हणजेच या अंक वापरून तयार होणारी ती लहानात लहान संख्या आहे जी की समसंख्या आहे. बरोबर? म्हणजे माझी अपेक्षित संख्या आहे 10,354. ही संख्या दिलेल्या पर्यायात आहे का? बघूया. 10,543, 13,450, 10,354 आणि यापूर्वी जी आपण तयार केली होती बघा ती सुद्धा या पर्यायात दिली. फसवण्यासाठी म्हणून असे पर्याय आपल्या समोर दिलेले असतात की जी पटकन तयार होणारी लहानात लहान संख्या म्हणून आपण कदाचित नजर चुकीने हिच्यात ऑप्शन 4 सिलेक्ट करू शकतो परीक्षेत. पण हिच्याकडे दुर्लक्ष करून जर आपण योग्य पद्धतीने उत्तर सोडवले असेल तर आपल्याला उत्तर योग्य पद्धतीने मिळेल 10,354.
तर अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवता येतो. आता हे सर्व डिस्क्रिप्शन करताना मित्रांनो होतं काय की आपण एखादा प्रश्न कसा सोडवायचा याची इत्थंभूत माहिती घेतोय, पण जसा जसा तुमचा अधिक सराव होत जातो, एखादी गोष्ट कॉन्सेप्च्युअली आपण व्यवस्थित समजून घेतो, तर त्यावेळी आपल्याला एवढं सगळं मांडण्याची गरज भासत नाही. त्यामुळे आपण इच्छित पद्धतीने शीघ्रगतीने काम करू शकतो. परीक्षेत सरावानंतर आपल्याला हे सगळं शीघ्रगतीने काम केलं तर आपल्याला फक्त महत्त्वाचे शब्द आपल्याला अपेक्षित असतात. त्यावेळी सर्वात लहान आणि समसंख्या. सर्वात लहान तयार करताना आपण 10,000 या पद्धतीने अंकांची मांडणी होणार. मात्र ती सम नसेल तर आपण एक शिफ्ट करणार. म्हणजे ज्या गोष्टीचा आपण डिस्क्रिप्शन आणि सगळा माहिती घेत प्रश्न सोडवला त्याला आपल्याला एक 5 मिनिटं लागली असतील, पण परीक्षेत सोडवताना आपल्याला 20 ते 30 सेकंदात या प्रश्नाचं उत्तर मिळतं. अशा पद्धतीने आपण परीक्षेत शीघ्रगतीने उत्तरं मिळवू शकतो. तर अजूनही आपल्या समोर बरेच प्रश्न आहेत. पुढच्या तासिकेला आपण हे सर्व कंटिन्यू करू. 4 प्रश्न आपले या प्रकरणाचे झाले आहेत. लक्षात असू द्या, प्रकरण कुठलं आहे आपलं? सम आणि विषम संख्या. याचे पुढचे प्रश्न आपण पुढच्या तासिकेला सोडू. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.